हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीतून पीएचडी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे। ती म्हणजे त्यांची पेटची जी जाहिरात आहे ती आलेली आहे आणि थोडक्यात सांगतो त्यांची परीक्षा जी आहे तर ती 31 ऑगस्टला होणार आहे। 22 ऑगस्ट पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता आणि याच्यात 600 पेक्षा जास्त जागा या युनिव्हर्सिटीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, थोडासा मी तुम्हाला सांगतो, एक कॉन्टेस्ट देतो। त्यांची पहिली जी परीक्षा झाली होती ती 2022 मध्ये झाली होती, त्याआधी 2020 मध्ये झाली होती आणि त्याआधी 2018 मध्ये मला वाटतं झाली होती। तर त्यांच्या दरवर्षी ही जी युनिव्हर्सिटी आहे तर ती एक्झाम घेत नाही, जनरली दरवर्षी घ्यायला हवी, पण 2 वर्षांनी जे आहे तर त्यांनी ऍड काढलेली आहे। तर आता आपण बघितलं तर जे लोक पीएचडी करण्यासाठी खूप इच्छुक आहेत त्यांच्यासाठी खूप सारे ऑप्शन महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत। तुम्ही बघू शकता पुणे युनिव्हर्सिटीची जी पेटची ऍड आहे ती चालू आहे 10 ऑगस्ट पर्यंत तुम्ही तिथे अप्लाय करू शकता। बामू छत्रपती संभाजीनगर तर त्यांची ऍड आहे 3 ऑक्टोबरला त्यांची परीक्षा आहे आणि 15 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। आणि आता SRTM ची जी आहे तर ती ऍड आली आहे। आता मी तुम्हाला सांगतो, जी मुंबई युनिव्हर्सिटीची ऍड पण खूप लवकर येणार आहे। जनरली ती जी एक्झाम असते ती ऑक्टोबर मध्ये होईल। त्यानंतर RTMNU नागपूर त्यांची पण ऍड येईल। त्यानंतर KBC NMU नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव त्यांची पण ऍड येणार आहे। अमरावतीची कदाचित यावेळेस पेट होणार नाही। तर ह्या आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या सर्व पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणजे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहे तर सगळे या वर्षी पेट घेणार आहेत। तर त्यामुळे असं असतं, हे बघा, याला आपण काय म्हणतो, एक प्रीमियर म्हणतो किंवा एक आहे ना लॉटरी म्हणतो। तर यावर्षी जे आहे तर सगळ्या युनिव्हर्सिटीची ऍड येते। सगळ्यांनी आता ज्यांना पीएचडी करायची तर ही लॉटरी जी आहे तर सगळ्यांनी घ्यायला पाहिजे। कारण कसं होतं, तुम्ही विचार केला 2022 मध्ये एक सुद्धा पेट झाली नाही, सॉरी 2023 मध्ये, म्हणजे जवळपास 2 वर्ष एकही फक्त अमरावतीची एक ऍड आलेली, बाकी कुठलीच ऍड आलेली नाही। त्यामुळे काय होतं, 2 वर्ष जे लोक पीएचडी करण्यासाठी इच्छुक होते त्यांना थांबावं लागलं। आणि यावर्षी बघा, आत्ताच आपली जी आहे तर सोलापूरची परीक्षा झाली आहे आणि आता ही चौथी ऍड ह्या वर्षीची जी आहे तर निघालेली आहे। तर अजून पूर्ण ऍड निघतील आणि तुम्ही तयारीला लागा, ऍप्लिकेशन करा। आता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी बद्दल आपण सर्व जाणून घेऊया पेटच्या एक्झाम बद्दल। जसं की तुम्ही बघा, ही त्यांची वेबसाईट आहे, तुम्ही स्क्रोल करत जर खाली गेलात तर आता नवीन जी लिंक आहे ऍप्लिकेशनची ती ओपन झाली आहे आणि त्यांचं जे कंप्लीट डिटेल जे आहे तर त्यांनी बघा ई प्रॉस्पेक्टस इथे त्यांनी दिलंय, मी ते डाउनलोड करून घेतो आणि तुम्हाला मी ते दाखवतो। तर बघा, पेटची जी एक्झाम आहे ती टेंटेटिव्ह डेट त्यांनी म्हणलंय तर ती 31 तारखेला होणार आहे आणि ऍप्लिकेशन जे म्हटलं होतं 1 तारखेपासून स्टार्ट होणार आहे। मी आज 3 तारीख आहे, व्हिडिओ का लेट बनवलाय कारण त्यांच्या वेबसाईटवर अपडेटच झालेली नव्हती आणि आपण अर्धा आणि थोडासा इनकम्प्लीट व्हिडिओ बनवण्यात काही अर्थ नसतो, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टीच्या इन्फॉर्मेशन मिळत नाही, राईट। तर ते आज रात्री म्हणजे काल रात्री 2 तारखेला त्यांनी पेट जे आहे तर ते अपडेट केलंय आणि तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता। आणि 22 तारखेपर्यंत जे आहे तर त्यांची ही असेल, राईट, डेट असेल। तर आता आणखीन एक गोष्ट सांगतो, जे लोक एक्झेम्प्टेड आहेत त्यांना पण अप्लाय करायचंय आणि जे एक्झेम्प्टेड नाही म्हणजे जे पेट देणार आहे त्यांना पण अप्लाय करायचंय। फक्त एक साधा डिफरन्स आहे, जे लोक पेट देणार आहे त्यांना कुठलीही हार्ड कॉपी सबमिट करायची नाहीये आणि ज्यांना पेट म्हणजे एक्झेम्पशन आहे त्यांना हार्ड कॉपी द्यायची, हे लक्षात घ्या। पेट एक्झेम्पशन कॅन्डिडेटने हार्ड कॉपी जी आहे तर ती 1/9 म्हणजे 1 सप्टेंबर पर्यंत तुमची हार्ड कॉपी तिकडे पोहोच व्हायला हवी या तारखेच्या आधी, नाहीतर तुमचं जे आहे ऍप्लिकेशन बाद होईल, राईट। आता फी किती आहे तर 1500 रुपये फी आहे, 1200 रुपये कॅटेगरी वाल्यांना फी आहे आणि एक्झेम्प्टेड वाल्यांना जी पण सेम फीज आहे 1200 रुपये कॅटेगरी वाल्यांना आणि नॉर्मल जनरल कॅटेगरीसाठी 1500। SCBC मराठा आरक्षण त्यांनी लागू केलंय, राईट। तर या पद्धतीने हे बघा, हे तुम्हाला ऍड्रेस फॉर द कम्युनिकेशन ते सांगितलं। आपण सर्व गोष्टी या डिटेल मध्ये बघू। त्यांनी युनिव्हर्सिटी बद्दल विचारलं, ही जी आहे तर युनिव्हर्सिटीची 11वी पेट आहे, राईट। आणि एलिजिबिलिटी जर तुम्ही म्हटलं तर 4 वर्षाचं जर ज्यांचं 2 वर्षाचं मास्टर झालंय त्यांना 55% लागतील आणि जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 50%, राईट। फक्त एवढं लक्षात घ्या, तुमचं जर मास्टर असेल आणि तुमच्याकडे 55% जनरलसाठी आणि कॅटेगरीसाठी 50%, राईट। आणि ज्यांचं 4 वर्षाचं बीटेक झालंय त्यांना 75% जर असतील तर ते पण डायरेक्ट एलिजिबल आहेत, राईट। हे एलिजिबिलिटी मध्ये दुसरं काही नसतं, राईट। आता रजिस्ट्रेशन कसं आहे ते कुठे करायचं ते पण मी तुम्हाला दाखवेल आणि
पेट एक्झामिनेशनचं जे स्वरूप आहे ते आधी सगळ्यांनी अप्लाय करायचं आहे, राईट. आणि तुम्हाला कुठलीही हार्ड कॉपी पाठवायची नाही, फक्त ऑनलाईन अप्लाय करा. जे लोक अप्लाय करताय पेटसाठी आणि जे लोक एक्झेम्प्टेड आहे तर त्यांना जे आहे तर हार्ड कॉपी पाठवायची. ती कुठे पाठवायची ते पण आपण डिस्कस करू. तर पेट जे आहे तर ती पेन अँड पेपर. आता हे लक्षात घ्या, तुमची जी पेट परीक्षा होणार आहे ती जशी आपली नॉर्मल तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळेल, OMR शीटवर तुम्हाला तुमचे उत्तरे लिहायची आहेत. 100 मार्काचा पेपर असेल, 2 पेपर असतील, एक रिसर्च मेथोडॉलॉजीचा, इथे बघा सेक्शन 1 असेल रिसर्च मेथोडॉलॉजीचा 50 प्रश्न 50 मार्कांसाठी, 50 मार्कांना 50% मार्क म्हणजे 25 मार्काला तुम्ही पास असाल जनरल मधून. आणि सेक्शन बी म्हणजे तुमचा MA चा जो सब्जेक्ट आहे, MSc चा जो आहे, MTech जो आहे तो सब्जेक्ट, आणि त्याला पण तुम्हाला 50% पाडून म्हणजे सेपरेट पासिंग असेल सेक्शन ए आणि सेक्शन बी साठी, राईट. आणि विद्यार्थी मित्रांनो याचा सिलेबस जो आहे तर त्यांनी दिलाय, तुम्ही तो सिलेबस कुठे बघायचा ते पण आपण बघू. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे म्हणजे ग्लोबल ऑनलाईनकडे मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका रिसर्च मेथोडॉलॉजीच्या आहेत, त्या तुम्हाला सोल्युशन सहित देण्यात येतील. हे बघा, आता तुम्हाला सर तुम्ही बाकी युनिव्हर्सिटीच्या प्रश्नपत्रिका का देत नाहीत, SRTMUच्या का देतात, कारण यांची आत्ताच आपण बघितलंय पेन आणि पेपर म्हणजे हार्ड जी तुम्हाला प्रश्नपत्रिका तुमच्या हातात येते, पेपर झाला की तुम्ही ती घरी घेऊन जाता, तशा मग काही विद्यार्थ्यांकडनं किंवा कुठल्या तरी सोर्सकडनं आम्ही त्या मिळवल्यात. तर त्या काय फार मोठी गोष्ट नाही, त्याचं सोल्युशन सहित तुम्हाला आमच्याकडनं मिळणार आहे, राईट. तर हे लक्षात घ्या, तुम्हाला 50% पासिंग असेल आणि तुमचं पासिंग पूर्ण होण्यासाठी आपल्याकडे कंप्लीट कोर्स आहे. तो कोर्स जो आहे तर तो रिसर्च मेथोडॉलॉजीचा कोर्स असेल. यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर, फुल सिलेबस, नोट्स, टेस्ट सिरीज, त्यानंतर क्रॅश कोर्स, त्यानंतर 1,500चा प्रश्नांचा संच, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आम्ही तुम्हाला इथे देणार आहोत. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, राईट, तर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पूर्ण सोल्युशन सहित ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला देईल. टेस्ट सिरीज तुम्हाला देईल, व्हिडिओ लेक्चर मिळतील, लाईव्ह क्लास मिळेल, त्यानंतर 1,500 प्रश्नांचा प्रश्न संच पण तुम्हाला मिळेल, राईट. तर अशा पद्धतीने देईल की आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ की तुम्ही तुमचा पेपर 1 जो आहे तर तो पासच होणार, राईट. कारण जे प्रश्नपत्रिका असतील प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर खूप महत्त्वाचे असतात, त्या सोल्युशन मध्ये देण्यात येतील. त्यानुसार आम्ही तुम्हाला सिलेबस वाईज लेक्चर तुम्हाला सर्व दिले जातील, राईट. तर ज्यांना ज्यांना ही कोर्स जॉईन करायचा आहे, ज्यांना सिरियसली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पेट पास करायची, त्यांनी या नंबरवर संपर्क साधा, व्हॉट्सअप करा 8179138413 किंवा 9860464765. फी फक्त 799 आहे. आणि यात आणखीन काय काय इन्क्लुडेड आहे, एकदा तुम्ही जर PhD मध्ये एनरोल झाले किंवा एकदा पेट पास झाले तर ऍडमिशन बद्दल सर्व गायडन्स, ऍडमिशन नंतर जर तुमचं ऍडमिशन झालं तर फेलोशिप कशी मिळवायची त्याचं सुद्धा गायडन्स यातच इन्क्लूड आहे. एक्स्ट्रा कुठलीही फी तुमच्याकडनं घेतली जाणार नाही. तर लवकरात लवकर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर एनरोल करा, राईट. तर आपला ग्रुप सुरू झाला आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 5 तारखेला आपली जी आहे तर बॅच याची चालू होते. 5 ऑगस्टला जी आहे तर आपली बॅच जी आहे तर ती चालू होते. आणि डेली 3 लेक्चर्स असतील, राईट. डेली 3 लेक्चर्स असतील. तुम्ही जर रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर अटेंड नाही करू शकले तर रेकॉर्डेड लेक्चर पण तुम्हाला मिळतील, राईट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण नोटिफिकेशन कडे वळू. मी सर्व एक ना एक प्रश्नाचं उत्तर इथे देणार आहे. आता हे पॅटर्न तुम्हाला समजला, राईट. आता आपण पुढे जाऊ. आता याचे जे सेंटर कुठले कुठले आहे, तर ज्याचे जे सेंटर आहे तर नांदेड, लातूर आणि परभणी या 3 जिल्ह्यात तुम्ही हे करू शकता. तर परीक्षा ऑफलाईन होणार आहे, तर त्यामुळे ऑनलाईनचा काही संबंध नाही. ऍडमिट कार्ड 10 दिवसापूर्वी किंवा 10 दिवसापूर्वी तर येणार नाही, जवळपास 2-3 दिवसापूर्वी ऍडमिट कार्ड येतील, कारण 22 पर्यंत तर आपण अप्लायच करत आहोत ना, राईट. ते आपल्या लॉग इन मध्ये तुम्हाला मिळतील, राईट. आणि रिझल्ट मध्ये बघा, सिलेक्शन मध्ये कसं आहे त्यांनी सांगितलंय की 70% वेट जो आहे तो पेट स्कोरला देण्यात येईल आणि 30% वेट जो आहे तर तो तुमच्या परफॉर्मन्स पर्सनल इंटरव्ह्यू ऍट द टाइम ऑफ RAC तर त्याला देण्यात येईल, राईट. ठीक आहे. इन्स्ट्रक्शन फॉर द एक्झेम्प्टेड कॅन्डिडेटनी काय करायचंय, त्यांनी अप्लाय करायचं, सर्व गोष्टी करायच्यात आणि फी भरायची. आणि जे डॉक्युमेंट विचारलेत, राईट, तुमचे जे जे डॉक्युमेंट असतील ते कुठे पाठवायचे, टू डेप्युटी रजिस्ट्रार. आता हे तुमच्या पोस्टावर हे लिहून पाठवा वर, आणि त्याचं जे टायटल असेल ते बघा, हे टायटल तिथे टाकायचंय वर. ऍप्लिकेशन फॉर द पेट 2024 एक्झेम्पशन मोड, आणि तिथे सब्जेक्ट टाकायचा आहे, तुमचा जो काही सब्जेक्ट असेल तो तुम्ही टाका, राईट. आता एक्झेम्प्टेड मध्ये
क्वालिफाईंग पीएचडी एंट्रन्स हे जे आहे तर एक्झामटेड मध्ये कोण कोण आहे तर नेट सेट जे आहेत राईट ते लोक एमफिल ज्यांनी डिग्री केली राईट त्याला 55% पेक्षा जास्त आहे ते सुद्धा इथे एलिजिबल आहेत राईट. ठीक आहे तर हा झाला. सिलेक्शन क्रायटेरिया काय असेल पासिंग रूल जसं आपण म्हटलं 50% पासिंग आहे सेपरेट पासिंग फॉर ए एंड बी म्हणजे तुमच्या सब्जेक्टमध्ये पण तुम्हाला 50% आणि इकडे पण 50%. तर हे पूर्ण नोटिफिकेशन आपण बघू. जागा विषयवार जागा किती आहे त्या पण आपण इथे बघणार आहोत राईट. तर ह्या सोप्या सोप्या गोष्टीत यात काय जास्त अवघड नाहीये फक्त तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे राईट. कुठलाही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा मी तुमचा तो डाऊट सॉल्व्ह करेल राईट. आता तुम्ही बघू शकता रिझर्वेशन रूल जसं मी बघितलंय की ओपनला जे आहे तर 28% जागा आहेत आणि एसीबीसी म्हणजे मराठा आरक्षण ज्याला आपण म्हणतो 10% त्यांना पण जागा आहे. पण त्यांनी असं म्हटलंय की एसीबीसी रिझर्वेशन इज सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ द रिट पिटिशन. सध्या तरी ते आरक्षण आहे आणि ते ऍडमिशन पर्यंत तर राहील कारण कोर्ट काय इतकं फास्ट निर्णय घेत नाही राईट. तर त्यामुळे तुमचं ऍडमिशन झालं म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही राईट. फॉरेन स्टुडंटसाठी तर ते त्याची काही गरज आपल्याला सांगायची गरज नाही कारण आपले सर्व मराठी बांधव आहेत राईट इथे. आता ती पुढची आरआरसी काय असते तर ती पुढची एकदा पेट पास झालं तर ती प्रक्रिया असते ती मी तुम्हाला नंतर समजावून सांगेल राईट. आता हे सर्व त्यांनी डिस्क्रिमिनेटर लावलेत. आता सेंटर कुठले कुठले आहेत आता एखाद्याला वाटलं की मला नांदेडमध्ये नाही तर परभणीत किंवा दुसऱ्या सेंटरमध्ये करायचं आहे तर त्यांचे टोटल जे सेंटर आहे तुम्ही बघू शकता हे आहेत जवळपास लातूरचं झालं हे सर्व मिळून 55 त्यांचे सेंटर आहेत. किती टोटल 55 सेंटर त्यांचे आहेत. तर हे सेंटरवर तुम्ही पीएचडी करू शकता राईट. आणि यांच्या ज्या जागा आहेत त्या आता शेवटची आपली जी गोष्ट आहे जागा इंग्लिशमध्ये 26 जागा आहेत हिंदीमध्ये 18 आहेत मराठीमध्ये 59 जागा आहेत उर्दूमध्ये 10 जागा आहेत इकॉनॉमिक 14 जागा. आता हा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जर तुम्हाला तुमचा सब्जेक्ट समजा मी हळूहळू स्क्रोल करतो राईट तर तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि वेबसाईटवर ही जी PDF आहे तर ती अवेलेबल आहे राईट. सोशल वर्कमध्ये जनरली जागा नसतात पण इथे बघा सोशल वर्कमध्ये सुद्धा जागा आहेत 4 राईट. आणि मास कम्युनिकेशन जर्नलिझम मध्ये एक जागा आहे मला वाटतं योगामध्ये जागा नाही काही लोकांना योगाचे मला डाऊट विचारलेला राईट. तर हा ऍप्लिकेशन बद्दल जागा किती आहेत तर टोटल 565 जागा आहेत आणि ह्या जागा वाढतील जवळपास 100-150 जागा वाढतील राईट एवढं लक्षात ठेवा. आता दुसरा कुठला आपण बघूया की आता त्यांच्या वेबसाईटवर आपण परत जाऊ. इथे बघा तुम्ही ना पेट सिलेबस पण दिलाय सिलेबस इथून बघा. फी आता मी आता सांगितली राईट 1500 रुपये फी आहे जनरलला 1200 आहे रिझर्व कॅटेगरीला. आणि हे बघा सिलेबस जो आहे ना तुम्ही इथे क्लिक केलं की सिलेबसची जी लिंक आहे तर ती लोड होऊन जाते. हे बघा इथं 1 बाय 1 त्यांनी रिसर्च मेथडॉलॉजीचा सिलेबस दिलेला नाहीये हे लक्षात घ्या. पण तो आपण जो आहे तर तो सिलेबस आपल्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि जनरल सिलेबस त्यांनी सांगितला तर तो जनरल सिलेबस आपण शिकवतो. मागच्या वेळेस पण आपल्याकडे बॅच होती राईट. हे बघा पेटचा तो पूर्ण सिलेबस जो आहे तर तो त्यांनी इथे दिलाय. तुमच्या सब्जेक्टनुसार तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि पहिला पेपर जो आहे तर तो कॉमन असेल तो सगळ्यांना एकच पेपर असेल तर त्यात काही डाऊट तुम्ही ठेवू नका. आणि बाकी जर काही तुम्हाला इश्यू असेल आता अप्लाय कसं करायचंय तर ते मी तुम्हाला सांगतो राईट. हे बघा इथून हाऊ टू अप्लाय फॉर पेट 2024 इथे क्लिक करा. एकदा अप्लायला सुरुवात केलं हे बघा अप्लायवर जातं आणि समजा तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचंय आणि हे जे रजिस्ट्रेशन आहे ते ईमेलवर येतं त्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा एखाद्या मित्राला किंवा तुमच्या स्वतःच्याच नंबरला पाठवून ठेवा. कारण काय होतं मोस्ट ऑफ द टाइम हे बघा माझं सेव्ह आहे मी ते सेव्ह करून ठेवलंय तर हे बघा लॉग इन करून ठेवतोय राईट. तुम्ही रजिस्टर करून लॉग इन करू शकता. हे बघा इथे जशी सुरुवात होते पेटमध्ये ज्यांना पेट परीक्षा द्यायची नाहीये म्हणजे जे एक्झेम्प्टेड आहे त्यांनी एक्झेम्प्टेड चूज करा. ज्यांना एक्झेम्प्टेड म्हणजे पेट द्यायची त्यांनी इथे चूज करा पेट सेव्ह आणि नेक्स्ट. आता मी सर्व तुम्हाला दाखवतो हे बघा इथं सिलेबस स्पेसिफिक गाईडलाईन्स वगैरे हे बघा काय काय तुम्हाला बघायचं आहे राईट. पर्सनल इन्फॉर्मेशन 10वीचं 12वीचं स्पेसिफिक ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन फॅकल्टी अँड सब्जेक्ट डॉक्युमेंट्स टू अपलोड राईट. ह्या सर्व गोष्टी इथे ज्या आहेत ना दिल्यानंतर पेमेंट आणि फायनली जो असेल तो रिझल्ट सबमिट करून तुम्ही ना हे करायचं राईट. आता इथे कोणाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा राईट.
आणि एकदा कमेंटमध्ये कळवलं की मग मी तुम्हाला सांगतो की काही डाऊट किंवा काही असेल तर ते हे करा. आणि जसं की मी आधी पण सांगितलं आहे की पेपर जो आहे तर तो 2 पेपर असतील, सॉरी एकच पेपर असेल, पण आणि तिथे निगेटिव्ह मार्किंग नसेल, राईट. तर आणखीन काही डाऊट असेल तर मला जरूर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हा आपला कोर्स जो आहे तर याचा, राईट, स्वामी रामानंद तीर्थ तुम्ही जॉईन करा. आपण तुम्हाला गॅरंटेड पासिंग जे आहे तर त्यात मिळेल, राईट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपलं एवढंच होतं. काही डाऊट असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ॲप्लिकेशन कसं करायचं त्याचा पण एखादा व्हिडिओ जर तुम्हाला असेल तर तो मी बनवेल, राईट. ठीक आहे.